डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी निमा वैद्यकीय संघटनेचे डॉक्टर अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडतायत। त्याच परंपरेचा एक सुंदर भाग म्हणजे संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेला मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आणि शालेय साहित्य वितरण कार्यक्रम। हा उपक्रम बुधवारी 12 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता पार पडला। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जोंधळे होते। यावेळी निमा वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शरद गुंजाळ, खजिनदार डॉक्टर विकास करंजेकर, सचिव डॉक्टर सौरभ गीते, तसेच निमा वुमन फोरमच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता रसाळ, खजिनदार डॉक्टर किरण चांडक, सचिव विशाखा पाचोरे, डॉक्टर नंदकुमार गोडगे, निशांत इंगळे, संकेत तांबे, फरीदास मिर्झा, भारती गुंजाळ, सुशांत गिरी, पूनम कचेरिया, रुपाली ताम्हाणे, नीलम हांडे, प्रियंका खैरनार, शुभदा देशमुख तसेच प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर विनायक नागरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करून योग्य सल्ला दिलाय। बालकांच्या पौष्टिक आहाराबाबत, स्वच्छतेच्या सवयींबाबत आणि लहान वयात होणाऱ्या आजारांविषयी मार्गदर्शन केले गेले। त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचं वाटपही करण्यात आले। यावेळी सुदृढ बालकांची निवड केली गेली। यामध्ये 4 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब कडलग आणि शिक्षकांनी सर्व डॉक्टरांचे मनपूर्वक स्वागत करत संघटनेच्या कार्याचं कौतुक केलंय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं ही खरी सामाजिक जबाबदारी आहे। डॉक्टरांनी व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून हे उपक्रम राबवणं म्हणजे समाजाप्रती असलेली खरी निष्ठा आहे, असं मुख्याध्यापक दादासाहेब कडलग यांनी म्हटलंय। आम्ही खूप प्रयत्न करतो, परंतु तरी सुद्धा या समाजाला अजून शिक्षणाचं महत्त्व पटलेलं नाही। तर मान्य सरांनी माझा नंबर आपल्या संगमनेरचे डॉक्टर विनायक नागरे यांना दिला आणि सरांचा मला लगेच फोन आला आणि म्हटले, सर दिवाळीमध्ये आम्हाला तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे। म्हणलं, सर तुमचं स्वागतच होईल सर्वांचं, आमच्या शाळेला खूप गरज आहे। परंतु त्यावेळेस काही ॲडजस्टमेंट झाली नाही। मग सर म्हटले, आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये बालदिनाच्या अगोदर या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे आणि तुमच्या शाळेला आमच्या परीने काहीतरी मदत करण्याची आमची इच्छा आहे। आणि मग सरांनी खूप वेळा फॉलोअप घेतला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष हा कार्यक्रम होत आहे। तर आमच्या शाळेला सर्व डॉक्टर मंडळींनी भेट दिली, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, आभार मानतो। या मुलांना आपण शालेय वाटप आणि आमच्या वुमन फोरमने अगदी पुढाकार घेऊन मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि त्यातले काही विजेते असा एक छोटा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत। खरं म्हणजे डोनेशन अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने होत असतं, परंतु ग्राउंड लेवलला जिथे खरंच गरज आहे अशा ठिकाणी योग्य जर ती मदत मिळाली आणि शालेय विद्यार्थ्यांना जर भरून मदत मिळाली की जे आपले फ्युचर आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीची मौल्यवान मदत देण्याचा मानस निमा संगमनेर आमचे सगळे मित्र व महिला भगिनींनी एकत्र येऊन मांडला आणि यासाठी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली आहे। सर्वांनी खिशातनं डोनेशन्स गोळा केलेले आहेत, आपला वेळ दिलेला आहे आणि आज सर्व तुमच्या पुढे आलेले आहेत। आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्य शिबिरही घेतलेलं आहे आणि वह्या पुस्तकांबरोबर पेन्सिल बरोबर, पाटी बरोबर, पेन्सिल आणि इरेझर, रबर आणि शार्पनर मुलांना मिळणार आहे। त्याचबरोबर दातांनी सगळ्या मुलांना खाऊ पण मिळणार आहे, जे त्यांनी घरी घेऊन जायचं आहे। ही आमची दोन्ही डॉक्टरांची संघटना आहे आणि ही जी संघटना आहे तर ही दरवर्षी समाजामधील ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आम्ही मदत करत असतो।
तर त्यांच्यासमोर जेव्हा सूचना मांडली तर सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि या सर्व मुलांना आपण एक काहीतरी समाजात देणं लागतो या उदात्त भावनेनं प्रत्येकाला मदत केली आणि त्याच्यातून एक छोटीशी मदत आज आम्ही सगळी करणार आहोत. या कार्यक्रमासाठी आमची वुमन्स फोरम जे आहे त्या वुमन्स फोरमच्या ज्या सर्व सदस्य आहेत त्याच्यामध्ये अध्यक्षा रसाळ मॅडम आहेत, कजिंदर चांडक मॅडम आहेत, नंतर सेक्रेटरी पाचोर मॅडम आहेत. तर यांचंही मोठं सहकार्य आहे. तसंच निमाचे कजिंदर डॉक्टर विकास करंजेकर, सेक्रेटरी डॉक्टर सौरभ गीते यांचंही मोठं योगदान आहे. तसंच निमाची जी आमची टोटल साधारणतः एक 260च्या आसपास संख्या आहे डॉक्टरांची. तरी याच्यामध्ये आज जरी सर्व उपस्थित नसले तरी प्रत्येकानं थोडी थोडी किंवा मदत केली आहे. तर सर्वांचं एक या पद्धती या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो आणि आम्हाला तुम्ही ही लहान मुलांच्या जीवनामध्ये एक ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी जी छोटीशी मदत आहे ती करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सरांचे ऋण व्यक्त करतो. त्यांना सरांची विशेषतः ऋण व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी की आजच्या कव्हरेजसाठी आमचे सीबीचे प्रतिनिधी आहेत बालवरा सर हे पण उपस्थित आहेत. ऍक्च्युली ही बातमी करणं म्हणजे आमच्या दृष्टीने कुठे प्रसिद्धी करणं हा उद्देश नाहीये. तर या बातमीतून एक समाजामध्ये एक चांगला मेसेज जावा, एक समाजामध्ये जे गरजू लोक आहेत तर त्यांना प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी. हे जे तळागाळातील लोक आहेत यांना मदत झाली तर नक्कीच याच्यातून उद्याचे चांगले उच्च अधिकारी किंवा जे समाजाला एक दिशा देण्याचं काम करणार आहेत असे लोक निर्माण होणार आहेत. तर सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने या अशा पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मदत करावी. आज आपण बाल दिनाच्या निमित्ताने जमलोय. 14 नोव्हेंबर पंडित नेहरूंची जयंती या दिवशी बालदिन साजरा केला जातो. 2 दिवस आधीच काही कारणास्तव आपण हा बालदिन साजरा करतोय आणि या निमित्ताने इथे आपण सर्व एकत्र आलोय. आमची संघटना निमा म्हणजे काय तर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आयुर्वेदिक डॉक्टरांची ही संस्था आहे आणि आम्ही आमच्या संस्थेमार्फत बालकांसाठी या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करतो. आमची संस्था ही विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. त्यात विविध हेल्थ चेकअप कॅम्प्स असतात, त्यात मुलांसाठी असतात, स्त्रियांसाठी असतात. त्यानंतर कोविडमध्ये तर आमच्या संस्थेने खूप मोठं काम राबवलं. याशिवाय विविध व्याख्यानं ठेवली जातात, ब्लड डोनेशन कॅम्प्स ठेवले जातात. आता कदाचित छोट्या मुलांना ह्या गोष्टी कळणार नाही पण आपले बाकी मोठ्या माणसांना या गोष्टी निश्चितच कळतात. तर आज लहान मुलांचं हेल्थ चेकअप करायचं ही आयडिया माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मांडली आणि त्यातनं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक सुदृढ बालकाची निवड करण्याचं ठरवलं मी. उद्देश एवढाच की सुदृढ असणं किती महत्त्वाचं असतं हे कळलं पाहिजे. वेळच्या वेळी जेवण करणं, घरचं जेवण करणं, खेळ खेळणं, नंतर दातांची किंवा एकूणच आरोग्याची काळजी घेणं हे सगळं किती महत्त्वाचं असतं हे कळावं यासाठी सुदृढ बालकाची ही आम्ही निवड केली. खरं तर कुठं बातमी देणं वगैरे हा आमच्या संस्थेचा उद्देश कधीच नसतो. खूप छोटं काम करतोय आम्ही, आमचं खाडीचा वाटा आम्ही उचलतोय. फक्त उद्देश एवढा की याच्यातनं समाजातील इतर घटकांनी प्रेरणा घ्यावी आणि आर्थिकदृष्ट्या जे वंचित आहे अशा मुलांना जर शिक्षणात मदत केली तर एक गुण पुढे शिकून त्याला प्रेरणा मिळून पूर्ण फॅमिलीचा, शाळेचा, गावाचा कायापालट होऊ शकतो हे आपण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणून या दृष्टीने आम्ही हा सर्व प्रोग्राम आयोजित केला आहे. निमा वैद्यकीय संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी असे अनेक आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. संघटनेचं उद्दिष्ट केवळ वैद्यकीय सेवेपुरतं मर्यादित नसून आरोग्यपूर्ण समाजाची निर्मिती हे त्यांचं प्रमुख ध्येय आहे. अशा प्रकारे डॉक्टर हे फक्त औषधांनी नाही तर संवेदनांनीही समाजाला निरोगी बनवतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कवठे-कमळेश्वर येथील हा उपक्रम डॉक्टरांच्या सेवेचा, संवेदनांचा आणि समाजप्रेमाच्या संस्कारांचा सुंदर प्रत्यय होता. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर.
लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.